कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो आणि तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण हो हीच भगवंताचरणी प्रार्थना। तर आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। काय झालं ना की मी गेले होते बाहेर आणि बाहेर गेल्याच्या नंतर मला उडीद वड्यांचं पीठ दिसलं होतं। तर मग मी रेडीमेडच पीठ घेऊन आलेली होते आणि घरी आल्याच्या नंतर मग म्हटलं चला आता आपण वडे बनवायला घेऊयात। हे पीठ मला असं वाटलं नाही का असं हो, आणि उडीद वडे हे मी आज पहिल्यांदाच बनवत आहे। म्हणजे मी ह्याच्या आधी कधीच उडीद वडे कधीच बनवले नाहीत घरी, म्हणजे खाल्लेत असे बऱ्याचदा, पण घरी मी कधी स्वतः बनवलेले नाही आहेत। तर मी हे पीठ बघितल्याच्या नंतर मला असं झालं ना की नाही हे उडीद वड्यांचं नसेल तर ना उडीद वड्यांचंच होतं, पण उडदाच्या डाळीचंच होतं ते पीठ। तर ते पीठ एकदम असं चिवट होतं, चिकट म्हणू शकतो आपण, तर तशा टाईपमध्ये होतं। तर म्हणजे मला असं नाही का थोड्या वेळासाठी कदाचित ती उडदाची डाळ अशी चिकट असते त्यामुळे असेल ते पीठ तसं। तर चला आता मी सगळं आता मिक्स वगैरे करून घेतलेलं आहे। तर म्हटलं चला थोडी एक मिरची वगैरे कट करून टाकावी त्याच्यामध्ये। पॅन ठेवते तोपर्यंत गॅसवरती आणि गरम व्हायला मग बरं पडेल, म्हणजे गरम झाल्याच्या नंतर हो। आणि मी आज हे वडे खूप कमी तेलामध्ये तळलेले आहेत। तर ना ताईंनो, ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल। तर चला आता मी जे काय तळून म्हणजे काल मी जे मोदक आणि पुऱ्या तळून राहिलेलं तेल होतं ते थोडंसं वाटीमध्ये राहिलेलं होतं। तर म्हटलं चला आता त्याच तेलामध्ये हे करूया। तर कमी तेलामध्ये खूप छान असे वडे क्रिस्पी झाले होते, मला तर खूप आवडले। तर तुम्हीसुद्धा बघा पुढे। चला तर आता मी घेतलेली आहे मिरची कट करण्यासाठी आणि छान असं मिक्स करून घेते आणि पटापट असे वडे तळून घेते मी। तर पुढे दिसेलच तुम्हाला मी वडे वगैरे तळत होते आणि वास एवढा खमंग आणि छान सुटलेला होता की बाहेर बघा तुम्हाला थोडंफार दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर बाहेर सायली स्कूलवरून आलेली होती आणि ती तशीच म्हणजे युनिफॉर्म न चेंज करताच अशी बसलेली होती। तर मग ती वास बघून ती आली आहे वास घेऊन ती अशी, मम्मी खूप छान असं वाटतंय ग म्हणून। चला तर फ्रेंड, रेडीमेड पिठाचे का होईना पण सक्सेसफुल वडे झालेले आहेत तिथं आपले। उडीद वडे पहिल्यांदाच केले असल्यामुळे छान झाले होते क्रिस्पी असे, त्या गोष्टीचा तर आनंद होता। पण काय की बघा इथं खूप छान झालेत। तर चला आता बाकीचे सुद्धा मी पटापट असे हे करून घेते, जेणेकरून नंतर मग तुम्हाला सुद्धा मी डिश सर्व करताना दाखवता येईल। तर पुढे बघा सायली आणि तिचे पप्पा उठून आलेले आहेत मस्त आणि मला म्हणतात तर इथे वडे होतेच नाही तोवर सायली आणि सायलीचे पप्पा आले टेस्टसाठी आणि विचारतात आज टेस्ट नाही करायचं का? मी म्हटलं हो करायचं, पण थोडा वेळ आणि सगळे पूर्ण झाल्याच्या नंतर ते मला तर ना वड्यांची टेस्ट घेण्यासाठी सायली आणि सायलीचे पप्पा दोघेही उठून आलेले होते। त्यानंतर वडे वगैरे सगळे काही तळून झाले आणि नंतर मग मी म्हटलं चला आता डिश सर्व करताना दाखवावं। तर मी डिश सर्व करताना दाखवलेलं आहे।
चला तर मी डिश वगैरे रेडी केलेली आहे. फायनली माझं वडे वगैरे करून झाले होते आणि त्यानंतर मग सायंकाळचं सगळे आवरावरी वगैरे केली आणि मी इथेच माझा व्हिडिओ एंड केलेला आहे. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय अँड टेक केअर.